अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराची झुंबड उडाली आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कांचन कुल यांच्याशी NTV न्यूज मराठीचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी केलेली ही खास बातचीत। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नेमकं बारामती लोकसभा मतदारसंघात होणार तरी काय? सुप्रिया सुळे आपली सत्ता राखणार की कांचन कुल सुप्रिया सुळेंची सत्ता हस्तांतरण करून घेण्यात यशस्वी होणार? याबाबत आपण थेट कांचन कुल यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर NTV न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम पहिलं स्वागत। मला एक सांगा की आयुष्यातील सर्वात मोठी लढाई आज तुम्ही या ठिकाणी देताय, काय वाटतं? लढाई देतोय, पण ही लढाई माझी एकटीचीच नाही, ही लढाई सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली लढाई आहे। आणि तुम्ही जर विचार केला की मोठी लढाई आहे, तर आम्हाला देखील कुल परिवाराला समाजसेवेचा वारसा आहे। कुल परिवार हे समाजसेवेला झोकून दिलेला परिवार आहे आणि सर्व लोक कुल परिवाराचं समाजसेवा पाहून आहेत आणि सगळ्यांना माहिती की कुल परिवार एकदम सक्रिय असते नेहमी। म्हणजे कुल परिवार हे 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते। असं नाही की कुठला व्यक्ती गेला आणि त्याला मदत झाली नाही, असं नाही। दुसरा माझं मत असं आहे की कुल परिवार आणि पवार घराण्याचे नेहमी जवळचे संबंध आहेत, नात्याचे खूप जवळचे संबंध आहेत। या लढाईमध्ये कुठं मला दडपण येतं? दडपण नाही, शेवटी ही लढाई आहे दोन विचारप्रवाहांची लढाई आहे। त्यांच्या पक्षाचे विचार वेगळे आहेत, आमच्या पक्षांचे विचार वेगळे आहेत। आमचा पक्ष मोदी साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला पक्ष आहे आणि सर्वसामान्य जनतेने देखील मोदी साहेबांचं काम पाहिलं, त्यामुळं कुठलेही दडपण येत नाही। शेवटी ते त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात आणि आम्ही आमच्या पक्षाचे ध्येय उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवतो। आपण 6 वेळा संसद रत्न राहिलेल्या मोठ्या आसामीशी लढत देत आहे, एकंदरीत काय वाटतं की आमचं आता पाहिलं तर माझे आजी सासरे दौंडचे पहिले सभापती होते, नंतर माझे सासरे स्वर्गीय सुभाष अण्णाही आमदार होते, नंतर आमच्या सासूबाई आमदार होत्या, आता पती विद्यमान आमदार आहेत आणि त्यांना प्रशासकीय कामाची घरात माहिती आहे। त्यामुळं घरातून एवढा पाठिंबा आहे, लोकांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे जनता आमच्या पाठीशी, मग सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही लढाई लढत आहे। जे संसद रत्न राहिलेलं आहे, अशा संसद रत्नाकडून बारामतीची सत्ता आपण हस्तांतरित करण्यात यशस्वी व्हाल का? काय वाटतं? नक्कीच यशस्वी होणार आहे, 100%। कशामुळे? जनतेचा प्रतिसादच एवढा चांगला आहे की आम्हाला म्हणजे 100% गॅरंटी की आमचं यशस्वी आहे। गेले कित्येक दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात आपण प्रचाराचा दौरा केलेला आहे, करताय, काय सांगतो मतदाराच्या? नेमकं मतदार राजा पण तेच सांगतोय की यावेळेस परिवर्तन झालंच पाहिजे, कारण मतदार राजांनी पण 10 वर्ष त्यांचं काम पाहिलेलं आहे जवळून आणि मोदी साहेबांना मानणारा तरुण वर्ग सर्व मोदी साहेबांच्या पाठीशी, त्यामुळे सर्वांचं म्हणणं एकच आहे, फिर एक बार मोदी सरकार। कोणत्या ठळक मुद्द्यांकडे पाहून बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार राजाने आपल्याला झुकतं माप दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर ह्या 2 भागात विभागला जातो हा मतदारसंघ, एक ग्रामीण आणि एक शहरी। सर्वात म्हणजे एकच समस्या आहे, तो म्हणजे पाण्याची। यामध्ये शेतीसाठी पाणी आणि पिण्यासाठी पाणी। आणि जर तुम्ही पाण्याचं बोललास तर दौंडचे विद्यमान आमदार जे पाणी नियोजन कमिटी आहे, त्या कमिटीत 3 आमदार आहेत, त्यात दौंडचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल आहेत आणि जनतेने पण पाहिलं की खडकवासलामधून नेहमी पाणी सोडण्यासाठी आग्रही धरणारे एकमेव आमदार आहेत, ते म्हणजे दौंडचे आमदार राहुलदादा कुल। आणि परवाच आपण CM साहेबांची सभा सुप्यात झाली। CM साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की टाटाचं धरण आहे, मुळशीचं धरण आहे, तिथून जास्तीत जास्त पाणी कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी स्वतः CM साहेब लक्ष देणार आहेत। आणि मग पाण्याचाच प्रश्न जास्त गंभीर आहे ते, आणि लोकांनी पाहिलंच आहे महायुतीच्या काळात ज्या वेगवेगळी विकास कामं झाली आहेत राज्यात, त्यामुळे सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी। माझा पुढचा प्रश्न राहील की इंदापूर तालुक्यातील आज सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी। माझा पुढचा प्रश्न राहील की इंदापूर तालुक्यातील आज आपला पहिला दौरा झाला, कांचन कुल इंदापूर तालुक्यात कधी येणार यासाठी मतदारांचे डोळे सुद्धा पाणाला लागले होते। अगदी इंदापूर तालुक्यातील गरानवाडी गावाने तर घोड्यावरून मिरवणूक काढण्याची जी तयारी सुद्धा केली होती। काय अनुभव काय राहिला इंदापूर तालुक्याचा अनुभव काय सांगा? आतापर्यंत अनेक मतदारसंघांमध्ये मी दौरे केले, तिथून एकच सांगण्यात होतं की आपल्याला इंदापूर, तुम्ही इकडची काळजी करू नका दुसऱ्या तालुक्यांची, तुम्ही इंदापूरमध्ये लक्ष द्या। पण इंदापूरमध्ये आल्यानंतर मला काय वाटलंच नाही की मी नवीन लोकांना भेटते,
अक्षरशः सर्व लोक स्वतःच म्हणाले की आमची बहीण उभा आहे. मग बहिणीच्या नात्याने सगळे भाऊ कामाला लागलेत. आणि काल तुम्ही म्हणाला घोड्याचं, तर वातावरण आणि लोकांना पण एवढ्या गॅरंटी आहे की आपलं सीट येणारच आहे. त्यामुळे त्यांनी काल घोडा आणला होता. आणि घोड्याचं जर सांगायचं झालंच तर माझे सासरे जेव्हा पहिल्यांदा त्यांनी बंद केलं होतं की काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नव्हतं, तेव्हा आमच्या सासऱ्यांनी घोडा चिन्ह घेऊन अपक्ष लढले होते. आणि ज्यावेळेस पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यावेळेस 13 आमदारांची जी कमिटी होती त्यात माझे सासरे स्वर्गीय सुभाषांना फुल यांनी पवारांना पाठिंबा दिला आणि त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे घोडा चिन्ह आणि घोडा आमच्यासाठी लकीच आहे. माझा दुसरा प्रश्न राहील की इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावरती दोघांचंही भवितव्य अवलंबून आहे आणि होतं. मात्र हर्षवर्धन पाटलांनी आघाडी धर्म पाळत आपला पाठिंबा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे सुप्रिया सुळेंना दिलेला आहे. अशा स्थितीत तुम्हाला इंदापूर तालुक्यातून मतदानाचा टक्का कितपत मिळेल याबद्दल विशेष काय सांगाल? मतदानाचा टक्का तर इंदापूर वरून वाढणारच आहे. तो आपल्याला येत्या 23 तारखेला दिसणारच आहे. आणि तुम्ही जर म्हणाला तर ही लोकशाही पद्धत आहे. आणि आपण आता लोकसभेच्या इलेक्शनला सामोरे जात आहे. सुभाषांना फुल यांनी पवारांना पाठिंबा दिला आणि त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे घोडा चिन्ह आणि घोडा आमच्यासाठी लकीच आहे. माझा दुसरा प्रश्न राहील की इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावरती दोघांचंही भवितव्य अवलंबून आहे आणि होतं. मात्र हर्षवर्धन पाटलांनी आघाडी धर्म पाळत आपला पाठिंबा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे सुप्रिया सुळेंना दिलेला आहे. अशा स्थितीत तुम्हाला इंदापूर तालुक्यातून मतदानाचा टक्का कितपत मिळेल याबद्दल विशेष काय सांगाल? मतदानाचा टक्का तर इंदापूर वरून वाढणारच आहे. तो आपल्याला येत्या 23 तारखेला दिसणारच आहे. आणि तुम्ही जर म्हणाला तर ही लोकशाही पद्धत आहे. आणि आपण आता लोकसभेच्या इलेक्शनला सामोरे जात आहे. त्यामुळं सर्व जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलेच आहे की गट साईडला ठेवून आपण फक्त आपला विकास कोणाकडून होणार आहे आणि मागील काय कामं झाली नाही ती आपल्याला करून घ्यायची. त्या दृष्टीने सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली लढाई आहे. आणि मला 100% गॅरंटी की इंदापूर मला नक्कीच लीड देणार आहे. माझा शेवटचा प्रश्न असा राहील की बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्ही आज भाजपाकडून उभे आहात. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे. स्वतः CM बोललेले आहेत की बारामती आम्ही जिंकणारच. अशा स्थितीत तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार राजाला नेमकं काय सांगू शकाल या निमित्तानं की जेणेकरून तुमचा पुढचा मार्ग हा सुकर होणार आहे? तुम्ही बोलला महाराष्ट्राचं लक्ष लागलं. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघावरती लागलेलं आहे. आणि लोकांनी पाहिलंय महायुतीच्या काळात आपली काय कामं झाली. राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मेडिकलसाठी मदत झालेली लोकांना. आणि दौंडचे जे आमदार आहेत ते आणि लोकांनी पाहिलंय महायुतीच्या काळात आपली काय कामं झाली. राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मेडिकलसाठी मदत झालेली लोकांना. आणि दौंडचे जे आमदार आहेत ते राहुलदादा फुल यांनी स्वतःच्या तालुक्यापुरता कधीच विचार न करता दुसऱ्या तालुक्यांना देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक निधी दिलेत, आरोग्य निधी. आणि त्यामुळे राहुलदादांना आरोग्य दूत असे बोलले जाते. आणि एवढंच नाही तर दौंडचा जो कायापालट केलाय आज दौंडला म्हणजे एक विकासाचं मॉडेल म्हणून दौंड शहराकडे पाहिलं जाते. त्यामुळे लोकांना मी एवढंच सांगते की ज्याप्रमाणे दौंडच्या विकास कामं करून दौंड शहराचा जो कायापालट झालाय तसाच कायापालट आपल्याला पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा करायचा आहे. कारण की विकासाची कामं करताना नेहमीच फक्त बारामती शहर पण आपल्याला म्हणता येणार नाही. फक्त भिगवण रोड जो आहे त्याचाच विकास झालेला आहे. बाकी बारामतीचा देखील विकास झालेला नाही. विकासापासून अजून बारामती देखील वंचित आहे. आणि त्यामुळं मी एकच सांगू इच्छिते आणि आमच्या पाठीशी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून लक्ष घातलंय. त्यामुळे आम्ही सर्वांना एकच विनंती करतोय की एवढे आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्या सर्वांना बारामती लोकसभा मतदारसंघाचा समांतर विकास करायचा आहे. आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर कांचनताई कुल या ठिकाणी सामील झाल्या त्याबद्दल त्याचे पुन्हा एकदा आभार. या चर्चेतून
ही लढाई जनसामान्यांची हाच मुद्दा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळेवरती त्यांनी या ठिकाणी चर्चेमध्ये स्पष्ट आरोप टाकला की बारामतीचा विकास हा अद्यापही पूर्ण झालेला नाहीये. हा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी विश्लेषणामध्ये स्पष्ट केलेला आहे. दुसरी गोष्ट की मतदार राजा जो आहे तो चेहरा बघून मतदान नाही करणार तर विकास बघूनच मतदान करणार आहे. हा या चर्चेचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. त्यामुळं पुनश्च एकदा कांचन कुल यांचं NTV परिवारामध्ये स्वागत. धन्यवाद.